नमस्कार, रेखास किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला जन्माष्टमीनिमित्त सुंठोडा व गोपाळकाला माझ्या पद्धतीने सांगणार आहे। सर्वप्रथम आपण सुंठोडा बनवूया। त्याकरिता लागणारे साहित्य: 2 टेबलस्पून गायचे तूप, 2 टेबलस्पून खसखस, 2 टेबलस्पून ओवा, 2 टेबलस्पून सुंठ पावडर, अर्धा वाटी मखाने, 1 वाटी खोबरा खीस, काजू व बदामचे काप, खारीक, 2 टेबलस्पून तीळ, 2 टेबलस्पून धने पावडर, मनुका, पिठी साखर पाव वाटी, विलायची पावडर, खडी साखर, तुलसी पत्ता। सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे तूप टाकूया। त्यामध्ये काजू व बदामचे काप आपण भाजून घेऊया। त्यामध्ये खारकेचे तुकडे भाजून घेऊया। आता मखाने भाजून घेऊया। आता खिसलेले खोबरं भाजून घेऊया। आता मनुका भाजून घेऊया।
मनुका, मखाने. आता आपण मिक्स करून घेऊया. आपला सुंठवडा प्रसाद तयार झालेला आहे. त्यानंतर श्रीकृष्णास अतिप्रिय गोपाळकाला बनवूया. त्याकरिता लागणारे साहित्य: 2 वाटी पोहे, 1 वाटी मुरमुरे, 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे, 1 वाटी ज्वारीचे लाया, राईचे केळी, मखाने, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, हिरव्या मिरचीचे काप, मीठ, 1 वाटी दही, कोथिंबीर, 1 वाटी डाळिंबीचे दाणे, 1 वाटी काकडीचे काप, कैरीचे लोणचं, लिंबाचं लोणचं, भाजलेले मक्याचे दाणे, पिठी साखर, आले. सर्वप्रथम एका बाउलमध्ये पोहे काढूया. पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. त्यानंतर पाणी गाळून घेऊया. एका पॅनमध्ये मुरमुरे भाजून घेऊया. व ते भाजलेले मुरमुरे काढूया. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे, मक्याचे दाणे, हरभऱ्याची डाळ, काकडीचे तुकडे, डाळिंबीचे दाणे, ओल्या खोबऱ्याचे काप, ज्वारीच्या लाया, मखाने, पिठी साखर, आता त्यामध्ये आले खिसून घेऊया. दही, 1 राई केळीचे काप त्यामध्ये टाकूया. व त्या सर्व सामग्रीला मिक्स करून घेऊया. त्यामध्ये कैरीचे लोणचे, लिंबाचे लोणचे, चवीनुसार मीठ, वरून चिरलेली कोथिंबीर टाकूया. सर्व साहित्य मिक्स करून घेऊया.
आता आपला गोपाळ काला तयार झालेला आहे.